नमस्कार. आजकाल सगळीकडे फक्त एकच चर्चा आहे, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण थांबा, हे काहीतरी खूप मोठं आणि किचकट प्रकरण आहे असं वाटून घेऊ नका. खरं तर हा आपल्या रोजच्या आयुष्यात मदत करणारा एक पर्सनल असिस्टंट आहे. चला आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की हे तंत्रज्ञान आपल्या फायद्यासाठी नेमकं कसं वापरायचं. AI बद्दल तर खूप ऐकले, पण हे वापरायचं कसं हाच प्रश्न खूप जणांना पडतो, नाही का? जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर मग तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात. आज आपण हाच सगळा गोंधळ दूर करणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथे कुठल्याही टेक्निकल गोष्टींबद्दल बोलणार नाहीये. हे विश्लेषण खास आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी आहे, ज्यांना AIचे रोजच्या जीवनातले उपयोग समजून घ्यायचे आहेत. चला तर मग हा प्रवास एकत्र सुरू करूया. तुम्हाला एक गंमत सांगतो. जवळपास 99% लोक AI बद्दल फक्त ऐकतात, पण प्रत्यक्षात त्याचा वापर करत नाहीत. विचार करा. पण आज आपण त्या उरलेल्या 1% लोकांमध्ये सामील होणार आहोत, जे AIचा पुरेपूर फायदा घेतात. चला, सुरुवात करूया. आपण हे 4 महत्त्वाच्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी AI आपला रोजचा मदतनीस कसा बनू शकतो. मग काम आणि अभ्यासात तो कशी मदत करेल. त्यानंतर फायनान्स आणि करिअरसारख्या मोठ्या निर्णयांमध्ये त्याचा कसा उपयोग होतो. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही आजच्या आज याचा वापर कसा सुरू करू शकता. चला मग पहिल्या भागापासूनच सुरुवात करूया. AI आपला दैनंदिन मदतनीस. बघूया तरी हे तंत्रज्ञान आपली रोजची धावपळ कशी कमी करतं. जरा विचार करा. आधी आपल्याला एखादा नवीन फोन घ्यायचा असेल तर आपण गुगलवर बेस्ट फोन्स अंडर 20,000 असं शोधायचो. मग कित्येक वेबसाईट्स बघत बसायचो. पण आता तसं नाहीये. आता तुम्ही थेट AIला विचारू शकता की मला 20,000च्या आतले 5 बेस्ट फोन सांग, आणि काही सेकंदात तुमच्यासमोर एक तयार लिस्ट हजर. वेळ आणि कष्ट दोन्ही वाचले, नाही का? आता स्वयंपाकघरात जाऊया. फ्रिज उघडून आज काय बनवू हा प्रश्न तर रोजचाच आहे. पण आता बघा, फक्त फ्रिजमधल्या सामानाचा एक फोटो काढा आणि AIला विचारा, या सगळ्यांमधून 15 मिनिटात काय बनवता येईल. आणि काय आश्चर्य, तुमच्यासमोर लगेचच एक मस्त रेसिपी हजर असेल. किती सोपं झाले ना सगळं. आणि हे तर काहीच नाही, याच्या शक्यता खूप आहेत. आज पार्टीला काय घालू याबद्दल फॅशन सल्ला हवाय, किंवा आपल्या रूमच्या सजावटीसाठी नवीन आयडिया हव्यात, AI सगळं काही सांगू शकतं. इतकंच नाही तर तुम्हाला आवडलेल्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्याच्या लिंक्ससुद्धा शोधून देतं. चला आता बघूया की AI फक्त घरातच नाही तर आपल्या कामाच्या ठिकाणी आणि अभ्यासातही किती कामाला येऊ शकतं. हे तुमची कामं करायची आणि शिकायची पद्धत पूर्णपणे बदलून टाकू शकतं. हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की विद्यार्थी आणि नोकरदार लोक AI वापरतात तरी कशासाठी. तर यातला सगळ्यात मोठा वाटा म्हणजे जवळपास 40% वापर मोठ्या मोठ्या डॉक्युमेंट्सचा सारांश काढण्यासाठी होतो. त्यानंतर लिखाण सुधारण्यासाठी आणि नवीन आयडिया मिळवण्यासाठीही याचा भरपूर वापर केला जातो. आता ऑफिसचा विचार करूया. तुमच्याकडे मोठे मोठे रिपोर्ट्स वाचायला वेळ नाहीये? नो प्रॉब्लेम. AI त्याचा सारांश काढून देईल. एखादा महत्त्वाचा ईमेल पाठवायचा आहे, AI त्याचं व्याकरण आणि टोन दोन्ही सुधारेल. अरे इतकंच काय, तो तुमच्यासाठी संपूर्ण रिपोर्टचा पहिला ड्राफ्टसुद्धा तयार करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी तर हे एखाद्या जादूच्या दिव्यासारखं आहे. कल्पना करा, तुम्ही फक्त तुमच्या पुस्तकाचं नाव सांगायचं आणि AIला म्हणायचं, या पुस्तकामधून माझ्या फायनल परीक्षेसाठी 100 महत्त्वाचे प्रश्न काढून दे. बस या एका कमांडने अभ्यासाची सगळी पद्धतच बदलून जाते. आणि गंमत इथेच संपत नाही. तुम्ही तुमच्या नोट्समधून परीक्षेच्या तयारीसाठी एक MCQ स्टाईल क्विज तयार करायला सांगू शकता. म्हणजे तुमची तयारी कितपत चालली आहे हे स्वतःच तपासणं खूप सोपं होऊन जातं. आता आपण रोजच्या छोट्या मोठ्या कामांच्या पलीकडे जाऊया. AI आपल्या भविष्याशी संबंधित मोठ्या निर्णयांमध्ये म्हणजे पैसे आणि करिअरच्या बाबतीत कशी मदत करू शकतं ते पाहूया. हे किती जबरदस्त आहे बघा. समजा तुमचं ध्येय आहे की 10 वर्षात 1 कोटी रुपये वाचवायचे आहेत. तुम्ही थेट AIला विचारू शकता, त्यासाठी माझी महिन्याची SIP किती असायला हवी, आणि तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. जणू काही तुमचा पर्सनल फायनान्शियल ॲडवायझर तुमच्या खिशातच आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर AI 3 महत्त्वाच्या टप्प्यांवर मदत करतं. एक भारी रेझ्युमे बनवण्यापासून ते इंटरव्ह्यूची तयारी करण्यापर्यंत
आणि तुमच्यासाठी योग्य नोकरी शोधण्यापर्यंत. बरं, हे काम कसं करतं? सोपं आहे. तुम्ही तुमची माहिती द्यायची आणि AI तुमच्यासाठी एक प्रोफेशनल रेझ्युमे बनवून देईल. इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे, ते तुम्हाला संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तम उत्तरं काय असू शकतात हेही सांगेल. एवढंच नाही तर ते तुमच्या खर्चावर लक्ष ठेवून बचत कशी करायची हे सुद्धा सुचवू शकतं. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. हे सगळं प्रत्यक्षात करून पाहण्याची वेळ आलीये. AI म्हणजे काहीतरी अवघड किंवा फक्त इंजिनियरसाठीची गोष्ट नाही. ते तयार आहे. तुमचा पर्सनल असिस्टंट म्हणून तुमची वाट पाहत आहे. तर मग AI म्हणजे नक्की काय? याला एक क्लिष्ट टेक्नॉलॉजी म्हणून बघू नका. त्याला आपला एक हुशार मित्र किंवा पर्सनल असिस्टंट समजा. तुम्ही त्याला प्रश्न विचारा, मग ते बोलून असो किंवा टाईप करून, आणि ते तुम्हाला मदत करायला तयार असेल. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? ChatGPT, जेमिनी आणि Perplexity सारखे शक्तिशाली AI टूल्स वापरण्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. सुरुवात करण्यासाठी तुम्हाला ₹1ही खर्च करायची गरज नाही. तर मग आता कसला विचार करताय? तुमच्या या नवीन हुशार असिस्टंटला तुम्ही पहिला प्रश्न काय विचारणार आहात? आजच सुरुवात करा आणि AI ची ही जादू स्वतःच अनुभवा. धन्यवाद वीडियो पूरा देखने के लिए। मैं तुम्हारा डिजिटल दोस्त पावन कुमार सूर्यवंशी, बिजनेस ग्रोथ पार्टनर। मैं YouTube चैनल पे ऑटोमोबाइल इंडस्ट्री से रिलेटेड AI मार्केटिंग और बिजनेस ऑटोमेशन से रिलेटेड यूजफुल लेटेस्ट कंटेंट देते रहता हूं। इसलिए चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और अपने दोस्तों के साथ शेयर करें। हमने आपके लिए एक 360 डिग्री AI डिजिटल मार्केटिंग इकोसेटअप बनाया है। उसकी डिटेल इंफॉर्मेशन के लिए अभी हमसे संपर्क करें और अपने बिजनेस को AI और डिजिटल मार्केटिंग से कई गुना बढ़ाए, अपना बिजनेस बढ़ाने के लिए। फिर मिलते हैं नए टॉपिक पे नए वीडियो में।